मागच्या एपिसोडमध्ये आपण अकाउंटिंगचं महत्त्व जाणून घेतलं. तर अकाउंटिंग चोख असेल बिझनेसचं, तर आय-टी रिटर्न फाईल करताना कुठलीही अडचण, कटकट ही होत नाही. तर ही आय-टी रिटर्नची पूर्वतयारी नेमकी कशी करायची? जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार. मी सी ए अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. टॅक्स एक्सपर्ट्स नक्की इन्कम टॅक्स रिटर्न भरताना काय करतात याबद्दल बोलूया या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे निरंजन, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. अर्पिता, एका किचकट विषयावर आज आपण बोलणार आहोत, असं मी म्हणेन. कारण आय-टी रिटर्न हा अनेकांच्या डोक्यावरून जाणारा असा भाग असतो. तर आत्ताशी जून महिना सुरू आहे आणि आय-टी रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. तर आत्तापासनं त्याचं टेन्शन घेण्याची खरंच गरज आहे का, काय सांगशील तू? इन्कम टॅक्स रिटर्नचं मुळात टेन्शनच घ्यायची गरज नाही. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं, की अकाउंटिंग जर वेळेवर केलं असेल आणि ते जर ॲक्युरेट असेल, तर तुमची 80% जर्नी झालेली आहे. म्हणजे आता फक्त फायलिंग रिलेटेड काही प्रोसेसेस आहेत किंवा स्टेप्स आहेत, त्या तुम्हाला फक्त करायच्या आहेत. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही दररोज, दर महिन्याला, दर क्वार्टरला तुमचा अकाउंटिंग रेकॉर्ड परफेक्ट ठेवले, तर इन्कम टॅक्ससाठीची पूर्वतयारी तुमची झालेली असते. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे कंप्लायन्सचा एक भाग आहे. तो वेळेवर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून इन्कम टॅक्समध्ये काहीशा स्टेप्स ॲड करायला लागणार आहेत, की तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकाल. कुठल्याही बिझनेसचं जे टॅक्सेबल इन्कम आहे आणि तो इन्कम टॅक्स फाईल करतोय रेग्युलरली, तर याचं महत्त्व नेमकं काय आहे? मग हा फक्त एक कंप्लायन्सचा पार्ट आहे का त्यापेक्षा जास्ती महत्त्व आहे त्याचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कंप्लायन्सचा पार्ट आहेच. पण त्या व्यतिरिक्त ही एक जबाबदारी आहे बिझनेसची. कारण तुम्ही बिझनेस करताय, त्या देशामध्ये त्या रिलेटेड रिपोर्टिंग करणं कंपल्सरी आहे. पण त्याला बरेच स्टेक होल्डर्स आहेत. म्हणजे नुसतं गव्हर्नमेंटसाठी आपण करत नाही, तर इतर बरेच लोकं आहेत ज्यांच्यासाठी हे करत असतो. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये ज्या व्यक्तींनी इन्व्हेस्ट केलं आहे, तुम्ही स्वतः असू शकता किंवा बाहेरच्या व्यक्ती, या सगळ्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँकांसाठी किंवा ज्या कंपन्यांकडनं किंवा ज्या NBFCsकडनं तुम्ही लोन घेतलं आहे, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या स्वतःसाठी महत्त्वाचं आहे रेकॉर्ड्ससाठी. सो हे गव्हर्नमेंटच्या इतर छोट्या-छोट्या डिपार्टमेंट्स किंवा विभागासाठी पण महत्त्वाचं आहे. म्हणजे GST डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा अदर रिपोर्टिंग डिपार्टमेंट. म्हणून फक्त गव्हर्नमेंट आणि 31 जुलै एवढंच ऑब्जेक्टिव्ह न ठेवता त्याचा उपयोग आपल्याला इतर गोष्टींसाठी सुद्धा होणार आहे. आणि अजून एक मला असं वाटतं, की जर तुम्ही आय-टी रिटर्न्स हे वेळेवर फाईल करत असाल, तर लोनसाठी अप्लाय करताना बिझनेसच्या, तर यासाठी पण त्याचा फायदा होतो? नक्कीच. म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन या गोष्टीसाठी बँक लोन ऑप्ट करताना लागणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या मल्टिपल स्कीम्स असतात. त्याच्यात जर तुम्ही फिट होत असाल, त्याच्याशी रिलेटेड काही कंप्लायन्सेस किंवा सबसिडीज मिळणार असतील तुम्हाला, त्या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे. किंवा एखादी फॉरेन टूर करायची आहे, तेव्हासुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न्स महत्त्वाचे असतात. राईट. आता थोडंसं ॲक्चुअल आय-टी रिटर्नबद्दल जाणून घेऊया. त्यातला एक महत्त्वाचा घोळ अनेकांना होतो, की असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर. तर यात नेमका काय फरक असतो? हा अतिशय कॉमन क्वेश्चन आहे. आता आपण एखादं उदाहरण बघू आणि त्याच्यातनं ती कन्सेप्ट जास्त समजू शकेल का बघूया. आता जेव्हा मी पेपर लिहिते, समजा मी आज 11 वाजता पेपर लिहायला बसले आणि माझा 2 वाजता पेपर संपणार आहे. आता हे जो काळ आहे 11 ते 2 हा काळ माझा पेपर लिहिण्याचा काळ आहे आणि 2 वाजल्यानंतर म्हणजे जेव्हा पेपर लिहिण्याची वेळ संपली, त्यानंतर तो जो काळ आहे तो असेसमेंटचा काळ सुरू होणार आहे. म्हणजेच ज्या वर्षासाठी तुम्ही बिझनेस करताय, त्या वर्षाला प्रिव्हियस इयर म्हणतात आणि ज्या वर्षात ते असेस होणार आहे किंवा चेक होणार आहे, त्याला असेसमेंट इयर म्हणतात. सो प्रिव्हियस इयर म्हणजे असे वर्ष ज्याच्यामध्ये तुमचे पूर्ण ट्रान्झॅक्शन झालेत आणि ते तुम्ही रेकॉर्ड केलेत आणि त्याचं असेसमेंट लगेच पुढील वर्षी होतं, म्हणून त्याला असेसमेंट इयर म्हणतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटप्रमाणे
प्रिव्हियस इयर हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं आणि असेसमेंट इयर लगेच पुढल्या वर्षी असतं. थोडक्यात म्हणजे सध्या असेसमेंट इयर हे 24-25 सुरू आहे आणि प्रिव्हियस इयर हे 23-24 होतं फायनान्शियल इयर असं का? आत्ता इन्कम टॅक्स रिटर्नसाठी तू म्हणतोयस ते बरोबर आहे, की इन्कम टॅक्स रिटर्न 23-24 आपण फाईल करणार आहे आणि त्याचं असेसमेंट इयर 24-25 आहे. ओके. सो आय-टी रिटर्न फाईल करताना इन्कमचे नेमके प्रकार कोणकोणते असतात? इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे इन्कमचे 5 प्रमुख प्रकार असतात. पहिला प्रकार इन्कम फ्रॉम सॅलरी. इथे जे सॅलरीड वर्ग आहे तो या हेडखाली इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. दुसरा आहे हाऊस प्रॉपर्टी इन्कम. म्हणजे तुम्हाला जर रेंटिंगमुळे किंवा हाऊस प्रॉपर्टीच्या लोनमुळे काही गोष्टी जर असतील तर त्या या विभागात लिहिल्या जातात. तिसरा प्रकार आहे इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन. म्हणजे जी लोकं बिझनेस किंवा प्रोफेशनमध्ये आहेत ते या हेडिंगखाली रिटर्न फाईल करतात. त्यानंतर चौथा आहे कॅपिटल गेन. म्हणजेच जे शेअर्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा एखादी ॲसेट विकून त्यांना काही इन्कम किंवा नुकसान झालं आहे, त्यांचं रिपोर्टिंग या हेडखाली होतं. पाचवा आणि शेवटचा सोर्स ऑफ इन्कम आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. यामध्ये प्रामुख्याने असे इन्कम रिपोर्ट होतात, जे आधीच्या 4 हेडिंग्जमध्ये फिट होत नाही आहेत. म्हणजेच त्याचं एक्झाम्पल म्हणजे बँक इंटरेस्ट, डिव्हिडंड हे सगळं या हेडिंगखाली कव्हर होतं. सो हे 5 मुख्य इन्कमचे स्रोत किंवा सोर्सेस आहेत. बरं. सो मग बिझनेस अँड प्रोफेशन इन्कम असं जे तू म्हणतेस कॅटेगरी, तर बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये नेमका काय फरक आहे? बिझनेस आणि प्रोफेशन या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता आधी समजून घेऊ की प्रोफेशन म्हणजे काय असतं. तर प्रोफेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असता किंवा तुमचं त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं. तुमच्याकडे डिग्री असण्याची शक्यता खूप जास्त आहे त्या गोष्टी रिलेटेड. पण डिग्री असलीच पाहिजे असं काही नाही. हा बिझनेस जो आहे प्रोफेशनचा तो सर्व्हिसकडे झुकणारा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्रोफेशनमध्ये स्किल्ड लोकं असतात जास्त करून. म्हणजे ह्याच्यामध्ये लॉयर्स येतात, चार्टर्ड अकाउंटंट्स येतात, डॉक्टर्स येतात, कंपनी सेक्रेटरी, टेक्निकल कन्सल्टंट्स, इंटिरियर डेकोरेटर्स, अकाउंटिंग रिलेटेड प्रोफेशनल्स, आर्किटेक्ट आणि फिल्म आर्टिस्ट म्हणजे गायक, ॲक्टर्स हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. काही ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह असतात, स्पेशली ऑथराइज्ड ते सुद्धा या कॅटेगरीमध्ये येत असतात. हे झालं प्रोफेशन रिलेटेड गोष्ट. हे सोडून जे काही आहे ते बिझनेस आहे. ओके. आता मला सांग हे ॲक्रुअल बेस अकाउंटिंग आणि कॅश बेस अकाउंटिंग तर हे काय नेमकं असतं? कारण हे बऱ्याचदा वाचायला मिळतं किंवा टॅक्स कन्सल्टंटकडनं पण हे बऱ्याचदा हे शब्द असतात. या दोन्ही अकाउंटिंग करायच्या पद्धती आहेत. तर आधी सगळ्यात समजून घेऊ की कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग काय आहे. तर बेसिकली जेव्हा ॲक्च्युअल कॅश तुमच्या बिझनेसमध्ये येते किंवा ॲक्च्युअल कॅश बिझनेसमधून जाते. म्हणजे कॅशचा इनफ्लो, ॲक्च्युअल आणि आउटफ्लो ह्याचं जर आपण रेकॉर्ड ठेवले आणि त्याला समराईज केलं, तर आपण कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतोय असं म्हणू शकतो. आणि ही सिस्टीम आपल्याला खूप कमी ठिकाणी वापरता येते गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. त्याला त्यांनी आयडेंटिफाईड कॅटेगरीज दिल्यात. तीच लोकं कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग वापरू शकतात. आता जनरल अक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीमच वापरली जाते. तर अक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग तुम्हाला जास्त करेक्ट पिक्चर देतं तुमच्या बिझनेसचं. तर अक्रूअल एक्झॅक्टली काय आहे? तर तुम्ही कॅश खर्च करा किंवा नका करू. एखादं उत्पन्न किंवा एखादा खर्च तुम्ही केलाय, तो अनपेड आहे किंवा नॉट रिसिव्हड आहे, ते मिळालेले नाही आहेत, तरीसुद्धा ते रेकॉर्ड करायचे. त्याला अक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग म्हणतात. आता आपण थोडंसं सोपं करू हे. म्हणजे असं समजू की 31 मार्च आहे, जो की आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आता 31 मार्चला मी काही जणांकडनं सर्व्हिसेस घेतल्या, म्हणजे माझे खर्च झालेत. त्याचं बिल मिळालंय मला, पण मी ते पैसे अजून त्यांना 31 मार्च संपेपर्यंत पे नव्हते केले.
आता कॅश बेसिसमध्ये तो खर्च मी माझ्या बिझनेसमध्ये धरणार नाही, कारण तो ॲक्चुअली पेड नाही झालेला. पण ॲक्रुअलमध्ये मी त्याचं अकाउंटिंग करेन आणि मी असं दाखवेन, की या व्यक्तीला पैसे देणे आहे. म्हणजेच ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग तुम्हाला तुमच्या बिझनेसची करेक्ट पोझिशन मॅप करायला मदत करते. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा अँगल म्हणजे जी-एस-टीमध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड असाल, तर जी-एस-टीसाठी तुम्हाला ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंगच फॉलो करावं लागतं. म्हणून कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंगला बरेचसे नियम आहेत आणि आयडेंटिफाईड स्पेसिफाईड पर्सन्ससाठीच ते ॲप्लिकेबल आहे. फायनान्शियल स्टेटमेंट्सचा अनेक वेळा उल्लेख होतोय. तर ही फायनान्शियल स्टेटमेंट्स नेमकी काय असतात? फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे तुम्ही जे काही रिपोर्ट करणार आहात त्याचे स्टेटमेंट्स. त्याचे 3 भाग आहेत. पहिला भाग असतो बॅलन्स शीट, दुसरा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा असतो कॅश फ्लो. यापैकी बॅलन्स शीट आणि P&L तुम्हाला बिझनेस किंवा प्रोफेशन जे काही तुम्ही करताय त्याबद्दल गव्हर्नमेंटला रिपोर्ट करावे लागतात. बॅलन्स शीट म्हणजे काय? तर आपलं जे काही आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या मालमत्ता म्हणजे ॲसेट्स, तुमच्याकडे असलेले इन्व्हेस्टमेंट्स आणि तुमच्याकडे असलेला बँकेमधला तुमची रोख, तुमचे स्टॉक याची एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला आपण तुमची असलेली देणी, तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं कॅपिटल ह्या सगळ्याची दुसरी बाजू. सो तुमचं आर्थिक आरोग्य कसं आहे हे बॅलन्स शीटमधून कळतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आणि तुमची आर्थिक कामगिरी काय होती? तुमचं वर्षाचं शेवटचं आउटपुट काय आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे आणि तो किती आहे? हे सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून कळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅलन्स शीट ही 31 मार्च या दिवसाची असते. म्हणजे ॲज ऑन डेट असते. पण प्रॉफिट आणि लॉस अकाउंट हे पिरियडसाठी असतं. म्हणजे 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 या पूर्ण वर्षासाठीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं. आता तिसरं फायनान्शियल स्टेटमेंटचा जो भाग आहे तो आहे कॅश फ्लो. तर कॅश फ्लो हे कंपल्सरी नाही आहे सध्या. त्यांनी आयडेंटिफाय केलं आहे त्याच एंटिटीजसाठी ते कंपल्सरी आहे. अदरवाईज ते रिपोर्ट करणं कंपल्सरी नाही आहे. पण मी स्पेसिफिकली बिझनेस ओनर्स जे असतात किंवा डिसिजन मेकर्स असतात त्यांना सांगते की कॅश फ्लो करा. कारण ते महत्त्वाचं आहे तुमच्या डिसिजन्ससाठी. ॲक्चुअली आलेली कॅश आणि ॲक्चुअली आउटफ्लो झालेली कॅश याचा हिशोब असतो. कॅश म्हणजेच कॅश आणि बँक बॅलन्स किंवा लिक्विड फंड असं आपण व्यवस्थित म्हणू त्याला. तर हे लिक्विड फंड जे आहेत त्याची उलाढाल कशी झाली आहे वर्षभरात, किती पैसे आले आणि किती पैसे गेले ह्याचं गणित असतं. हे 3 प्रकारात विभागलं गेलं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. पहिलं म्हणजे तुमच्या बिझनेस ऑपरेशनमध्ये किती कॅश आली आणि किती गेली. दुसरं तुम्ही फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे लोन घेणे, त्याचा इंटरेस्ट पे करणं किंवा इंटरेस्ट मिळवणं, डिव्हिडंड मिळवणं या गोष्टींमधनं किती पैसे मिळवले आणि किती खर्च केले. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्ही काही ॲसेट्स घेतल्या का? किंवा तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट्स करायला लागल्या का या वर्षभरात? त्या सगळ्यातनं किती कॅश गेली आणि किती आली? या सगळ्याचा हिशोब मिळतो. आणि ॲक्चुअली तुमच्या बिझनेसला जे काही कॅश लागणार आहे, त्या रिलेटेड तुमची ग्रोथ काय आहे? त्या रिलेटेड काही स्टेप्स घ्यायच्या आहेत का? यासाठी कॅश फ्लो खूप महत्त्वाचं असतं. फायनान्शियल स्टेटमेंट्सबद्दल तू खूप छान क्लॅरिटी दिलीस. आता मला सांग, की इन्कम टॅक्स फाईल करायचा आहे, रिटर्न फाईल करायचा आहे, तर त्याच्या नेमक्या स्टेप्स काय-काय असतात? इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा अकाउंटिंग डेटा ॲक्युरेट पाहिजे आणि तो वेळेवर तुमच्या कन्सल्टंटकडे गेला पाहिजे. आता जर तुम्ही स्वतः रिटर्न फाईल करणार असाल किंवा काही भाग तुम्ही उचलणार असाल त्या रिटर्न फायलिंगच्या प्रोसेसचा, तर एक्झॅक्टली स्टेप्स काय असतात ते समजून घेतल्या पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बिझनेसचे सगळे खर्च आणि सगळी उत्पन्न, मालमत्ता, देणी यांच्या नोंदी करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बरेचदा माझ्याकडे बिझनेस ओनर्स येतात आणि ते म्हणतात, की मी खर्च केलाय, पण माझ्या पर्सनल अकाउंटमधून केलाय. पण तो बिझनेसचा आहे, तर त्याची नोंद तुम्ही तुमच्या बिझनेसच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये केली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला रिकन्सिलिएशन्स करायला लागतात वेगवेगळे. रिकन्सिलिएशन म्हणजे काय? तर बिझनेसच्या जे काही स्टेटमेंट्स तुम्ही प्रिपेअर केलेत आणि जे थर्ड पार्टी स्टेटमेंट आहेत, त्याचे बॅलन्स मॅच करणे. त्याचे एक्झाम्पल म्हणजे बँक स्टेटमेंट. बँकेचा
जे पासबुक आहे त्यामध्ये दिसणारा क्लोजिंग बॅलन्स आणि तुमच्या बिझनेसच्या स्टेटमेंट्समध्ये दिसणारा क्लोजिंग बॅलन्स सेम पाहिजे. GST रेकॉर्डमध्ये दिसणारा सेल, GST रेकॉर्ड्समध्ये दिसणारे पर्चेसेस तुमच्या बिझनेसच्या रेकॉर्ड्सबरोबर मॅच होत आहेत का नाही ते बघायला पाहिजे. त्यानंतर आणि कुठले रिकन्सिलिएशन असतात तर 26AS म्हणजे टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट, जे इन्कम टॅक्स पोर्टलवर अवेलेबल असतं. म्हणजेच TDS स्टेटमेंट बेसिकली तुमचा TDS जो इतरांनी कापला आहे तो तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन असतं. त्यानंतर तुम्ही भरलेला ॲडव्हान्स टॅक्स तिथे दिसतो. तुमचा जर काही इतर टॅक्स आहे म्हणजे सेल्फ असेसमेंट टॅक्स वगैरे काही तुम्ही पे केलेत तर ते सगळे दिसतात. ते तुमच्या बिझनेस रेकॉर्ड्सबरोबर मॅच केले पाहिजेत. त्यानंतर AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट मिळतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर. ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इतर जणांनी तुमच्या बिझनेसेस संदर्भात किंवा तुमच्या पॅन संदर्भात जे काही रेकॉर्ड्स मेंटेन केलेत ते तिथे रिफ्लेक्ट होत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हे दिसतं की तुम्ही कोणाकोणाला काय काय विकलंय, जर दुसऱ्या पार्टीने ते रिपोर्ट केलं असेल तर. तुम्ही जर काही शेअर्स, म्युच्युअल फंड या रिलेटेड सेल परचेस केला असेल तर तो दिसतो. तुम्ही जर काही ॲसेट्स विकत घेतले असतील म्हणजे कार किंवा प्रॉपर्टी तर तीसुद्धा त्याच्यामध्ये दिसते. तुम्ही जर FD केली असेल किंवा FD मॅच्युअर झाली असेल ते त्याच्यात रिफ्लेक्ट होतो. तुमचा डिव्हिडंड, इंटरेस्ट तर हे जे सगळे रेकॉर्ड्स आहेत तर ते तुम्ही सगळे घेतलेत ना तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सच्या अकाउंटिंगमध्ये, रेकॉर्ड कीपिंगमध्ये हे बघितलं पाहिजे. आता ह्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या बिझनेस व्यतिरिक्त काही इतर इन्कम तुम्हाला असतील, ते सुद्धा तुम्ही रेकॉर्ड केले पाहिजेत आणि त्याचं अकाउंटिंग मेंटेन केलं पाहिजे. तुम्ही जर स्टॉक रिलेटेड बिझनेस करत असाल, तर त्या स्टॉकचा ॲक्चुअल काउंट घेतला पाहिजे आणि तो काउंट घेतल्यानंतर त्याची किंमत तुमच्या बिझनेसमध्ये लिहिली पाहिजे. म्हणजे स्टॉक काउंट 31 मार्चला घेतला आणि त्याचा टोटल क्वांटिटी आणि प्राईज ही सुद्धा त्याच्यात आली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला देणी आहेत, म्हणजे तुमचे जे क्रेडिटर्स आहेत आणि जी येणी आहेत म्हणजे जे डेटर्स आहेत, त्यांचे बॅलन्स बरोबर आहेत ना, त्यांच्याशी ते रिकन्साईल म्हणजे बॅलन्स कन्फर्मेशन त्यांच्याकडनं घेतले पाहिजेत. गव्हर्नमेंटचे लोन्स किंवा बँक लोन्स असतील तर त्यांच्या स्टेटमेंट्सबरोबर ते मॅच व्हायला पाहिजे. डिपॉझिट्स, फिक्स डिपॉझिट किंवा इतर कुठल्या म्युच्युअल फंडचे जे स्टेटमेंट्स असतात, शेअर स्टेटमेंट हे सगळे मॅच केले पाहिजेत. तुम्ही जर फिक्स ॲसेट काही घेतली असेल त्या वर्षभरात, त्याचं रेकॉर्ड होतंय ना ते बघितलं पाहिजे. त्यानंतर कन्सेप्ट आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे जी काही तुम्ही ॲसेट घेतली आहे बिझनेसमध्ये, ती नंबर ऑफ इयर्स किती वापरणार आहे तुम्ही, त्याच्यावरनं ती डेप्रिसिएट करायची. म्हणजे ती तुम्ही वापरत जाता तुमच्या P&Lमध्ये. ते सुद्धा तुम्ही दिलं आहे ना डेप्रिसिएशन ॲज पर लॉ ते बघायला पाहिजे. त्यानंतर टॅक्स रिलेटेड कंप्लायन्सेस कंप्लीट झालेत ना, म्हणजे GST मॅच होतोय ना, इन्कम टॅक्स मॅच होतोय ना किंवा तुम्हाला जर इतर टॅक्स कंप्लायन्सेस म्हणजे PF, ESIC असेल तर ते मॅच होतंय ना ते बघितलं पाहिजे. आता हे सगळ्याचं फायलिंग करायला पाहिजे. 2 पद्धतीच्या फाईल्स असतात. एक असतात पर्मनंट फाईल आणि एक असते इयरली फाईल. तर पर्मनंट फाईलमध्ये तुमचं पॅन, टॅन, त्याच्यानंतर तुमच्या शॉप ॲक्ट, MSME रजिस्ट्रेशन, GST रजिस्ट्रेशन सगळे येतात, की जे डॉक्युमेंट वन टाईम तयार होतं आणि ओव्हर द पिरियड तुम्ही वापरता. त्यानंतर फिक्स ॲसेटची एक फाईल असते, की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही ॲसेट्स घेतल्या त्याचं रेकॉर्ड आपण ठेवतो आणि ते तुम्ही पर्मनंट फाईलसारखं वापरू शकता. त्यानंतर असते इयर वाईज फाईल. याच्यामध्ये त्या वर्षासाठी असलेलं इन्कम, त्याचे रेकॉर्ड्स, एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर काही एम्प्लॉईज रिलेटेड डेटा, सँक्शन लेटर्स, त्याच्यानंतर डेटर्स कन्फर्मेशन, क्रेडिटर्स कन्फर्मेशन हे सगळं फायलिंगमध्ये येतं. आता बरेच जण म्हणतात, की फिजिकल फाईल मेंटेन करू का माझ्या सिस्टमवर मेंटेन करू? तर दोन्ही पद्धतीने चालणार आहे आणि ते जे काही तुम्ही मेंटेन करणार आहात, ते व्यवस्थित नंबरिंग करून मेंटेन करा. म्हणजे पुढे मागे जर तुम्हाला ते लागणार असेल, तेव्हा तुम्हाला ते इझिली एक्स्ट्रॅक्ट करता आलं पाहिजे. शिवाय आपल्याकडे स्टाफ चेंज होत असतो. त्यामुळे ते रेकॉर्ड वेळोवेळी मेंटेन केले, तर नवीन कोणी जर ते ॲक्सेस करत असेल, तर त्याला ते ईझी होईल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटच्या स्टेप्स कुठल्या असतील, तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही एक्सपेन्सेस तुम्हाला बुक करायला लागतात. ते बुक झालेत ना, म्हणजेच इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन तुम्ही केली आहे ना,
त्याच्यानंतर इन्शुरन्स रिलेटेड काही कंप्लायन्सेस असतील, की आपण इन्शुरन्स पुढल्या वर्षीचा यावर्षीच भरतो. तर ते प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतात. ते सुद्धा तुम्ही केलंय ना बघायला लागतं. हे सगळं झाल्यानंतर तुमचे रेकॉर्ड मेंटेन झालेत, तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स रेडी झालेत. आता फायनान्शियल स्टेटमेंट्स रेडी केल्यानंतर तुम्हाला त्याचं कम्प्युटेशन बनवायला लागतं. म्हणजे टोटल प्रॉफिट किती झाला? इतर काही सोर्सेस ऑफ इन्कम आहेत का? हे सगळ्याचं मिळून एक टोटल इन्कम तयार होतं आणि मग डिडक्शन्स असतात. ते तुमच्या बिझनेसच्या आणि तुमच्या टाइप ऑफ एंटिटीवरनं ठरतात, की ते डिडक्शन्स 80C, 80D आणि बरेच ॲप्लिकेबल सेक्शन्स आहेत. त्याचे जे काही डिडक्शन्स तुम्हाला आहेत ते घ्यायचे आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं नेट टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट होतं आणि इन्कम टॅक्स स्लॅब जो काही तुम्हाला ॲप्लिकेबल आहे तुमच्या एंटिटीचा, तो तुम्हाला अप्लाय करून तुमचं टॅक्स पेएबल दिसतं. त्याच्यातनं तुमचा TDS वजा होतो आणि शेवटी आयदर रिफंड किंवा पेएबल एलिमेंट तुम्हाला दिसतो. आता ह्या सगळ्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या, की हे कम्प्युटेशन नीट वाचायचं, नीट समजून घ्यायचं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिटर्न वेळेवर फाईल करायचं. शेवटच्या दिवशी घाई करायची नाही. राइट. 31 जुलैपर्यंत थांबायचं नाहीये, तर आधीच तो फाईल करायचा आहे. आणि तू म्हणलीस तसं जर हे सगळं समजून-उमजून घेतलं तर ते आणि तसं केलं, तर ते कटकटीचं नाही ठरणार किंवा ते फक्त CAचंच काम नाही राहणार, तर त्यात आपली पण इन्व्हॉल्वमेंट ही राहील. अर्पिता, IT रिटर्न्स हा खरोखर खूप व्हास्ट टॉपिक आहे. पण तू अतिशय काय म्हणू की शांतपणे आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केलास. श्रोतेहो, तुमच्याही मनात IT रिटर्न संदर्भात काही शंका असतील, तर तुम्ही CA अर्पिताला अप्रोच होऊ शकता. आमचा मेल आय डी प्लीज नोट डाऊन करून घ्या. मेल आय डी आहे businesschibarakadi@gmail.com. आपल्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो सगळ्या लीडिंग प्लॅटफॉर्म्सवर. Spotify, Apple पॉडकास्ट, जिओ सावन, गाना यासह बिझनेसची बाराखडी हे वेगळं यूट्यूब अकाउंट पण आहे आपलं. सो यूट्यूब चॅनलवरही बिझनेसची बाराखडी हा रिलीज होत असतो. तुम्ही अजून जर आपला चॅनल लाईक केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्येही याची लिंक नक्की स्प्रेड करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.